नमस्कार. विचार करा की व्यावसायिक व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅमेरा, स्टुडिओ किंवा अभिनेत्यांची गरजच नाहीये. हो, हे शक्य आहे. आज आपण याच AI जनरेटेड व्हिडिओच्या जगात जाणार आहोत, जिथे कंटेंट बनवण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली आहे. हे भविष्य नाही, हे आत्ताचं वास्तव आहे. बरं, तर मग फरक बघूया. पारंपरिक पद्धत तर आपल्याला माहीतच आहे. कॅमेरा, स्टुडिओ, कलाकार आणि यात वेळ आणि पैसा किती जातो? पण आता याच्या विरुद्ध AI व्हिडिओ निर्मिती बघा. इथे काय लागतं? फक्त एक स्क्रिप्ट, एक AI अवतार आणि बस तुमचा व्हिडिओ झटपट तयार, तोही अगदी कमी खर्चात. म्हणजे हा बदल किती मोठा आहे याचा विचार करा. तर मग प्रश्न असा आहे की हे सगळं काम कसं करतं? यामागे कोणती जादू आहे? खरं तर ही जादू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, म्हणजे AIची. याच शक्तीमुळे व्हिडिओ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी झाली आहे की ती आता कुणालाही वापरता येते. या तंत्रज्ञानाला एक नाव आहे सिंथेसिया. आता सिंथेसिया म्हणजे काय? तर हा एक असा AI प्लॅटफॉर्म आहे जो आपण लिहिलेल्या स्क्रिप्टला थेट व्हिडिओमध्ये रूपांतरित करतो. आणि गंमत म्हणजे हे व्हिडिओ सादर करतात AI प्रेझेंटर्स, जे दिसतात अगदी आपल्यासारख्या खऱ्या माणसांसारखे. आता हे वापरायला किती सोपं आहे ते बघा. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमची स्क्रिप्ट लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. दुसरी स्टेप, तुम्हाला आवडेल तो AI अवतार निवडा. आणि तिसरी, फक्त जनरेट बटणावर क्लिक करा. झालं, तुमचा व्हिडिओ तयार. खरंच ह्यापेक्षा सोपं काय असू शकतं? ओके, आता या तंत्रज्ञानाच्या 2 सर्वात जबरदस्त गोष्टींबद्दल बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे हे अवतार किती खरे वाटतात, म्हणजे त्यांचं रिअलिझम. आणि दुसरी म्हणजे त्यांची भाषेची ताकद, ज्यामुळे त्यांची पोहोच जगभर आहे. चला, याची काही मुख्य वैशिष्ट्ये बघूया. सगळ्यात आधी, हे AI अवतार ते इतके खरे वाटतात की खऱ्या माणसांमध्ये आणि त्यांच्यात फरक करणं कठीण होऊन बसतं. यामागे आहे याचं शक्तिशाली टेक्स्ट टू व्हिडिओ इंजिन, जे कोणत्याही स्क्रिप्टला व्यावसायिक दर्जाच्या व्हिडिओमध्ये बदलतं. आणि हो, हे सगळं करणं खूप सोपं आहे, कारण यात स्लाइड बेस्ड एडिटिंग वापरली जाते, अगदी पॉवरपॉइंट सारखी. आता भाषेच्या ताकदीबद्दल बोलूया हां. आकडा बघा, 120 पेक्षा जास्त भाषा. सिंथेसिया 120हून अधिक भाषांना सपोर्ट करते. याचा अर्थ काय होतो? तुम्ही एकच स्क्रिप्ट घ्या आणि त्या स्क्रिप्टवरून जगातल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या स्वतःच्या भाषेत व्हिडिओ तयार करू शकता. म्हणजे ग्लोबल कम्युनिकेशनसाठी हे किती मोठं साधन आहे, नाही का? बरं, पण याचा खरा उपयोग कुठे होतो? हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कुठे वापरलं जातंय? तर बघा, कंपन्या याचा वापर कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी करतात, जसं की ऑनबोर्डिंग व्हिडिओ. शिक्षणाच्या क्षेत्रात ट्युटोरियल्स बनवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. मार्केटिंग टीम्स आपल्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियासाठी तर आकर्षक क्लिप्स बनवणं अगदीच सोपं झालं आहे. आता आपण ह्या तंत्रज्ञानाच्या एका अशा भागाकडे वळूया जो खरंच भविष्याचा वेध घेतो. आणि तो म्हणजे कोणत्याही खऱ्या व्यक्तीची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती, म्हणजेच डिजिटल ट्विन बनवण्याची क्षमता. तर पुढची पायरी काय आहे? ती आहे कस्टम अवतार बनवण्याची. म्हणजे भविष्यात तुम्ही तुमचा स्वतःचा किंवा तुमच्या कंपनीच्या कोणत्या तरी प्रतिनिधीचे एक डिजिटल अवतार बनवू शकाल. हा अवतार पूर्णपणे तुमच्यासारखा दिसेल आणि तुमच्यासाठी बोलेल. ही कल्पना किती शक्तिशाली आहे हे या एका वाक्यात आहे. एक परिपूर्ण डिजिटल प्रतिकृती जी मागणीनुसार तुमचे शब्द बोलते. याचा अर्थ, तुमच्याकडे एक असा डिजिटल अवतार असेल जो तुमच्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेव्हा, तुम्हाला पाहिजे तो संदेश अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकेल. विचार करा. आणि हाच विचार आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. कल्पना करा, जेव्हा प्रत्येकाकडे स्वतःचा एक डिजिटल ट्विन असेल, तेव्हा काय होईल? आपली डिजिटल ओळख कशी बदलेल? ऑनलाईन जगात आपले संवाद, आपली नाती ह्यावर ह्याचा काय परिणाम होईल? हे भविष्य जेवढा रोमांचक वाटतं, तेवढंच ते आपल्याला विचार करायलाही भाग पाडतं. तर आता आपण समारोपाकडे वळूया. हे तंत्रज्ञान व्हिडिओ निर्मितीमध्ये खूप मोठा बदल घडवते. आपण आता निर्मितीच्या किचकट प्रक्रियेतून बाहेर पडून फक्त आदेश देण्याच्या, म्हणजे प्रॉम्प्ट देण्याच्या भूमिकेत आलो आहोत. या सगळ्याचा अर्थ काय? तर व्हिडिओ बनवणाऱ्याची भूमिका आता बदलत आहे. आता त्याचं लक्ष कॅमेरा, लाइटिंग यासारख्या तांत्रिक गोष्टींवर नाही, तर त्याच्या संदेशावर असणार आहे. म्हणजेच त्याची स्क्रिप्ट किती स्पष्ट आणि प्रभावी आहे यावर. आता खरी ताकद असेल ती शब्दांमध्ये. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर आपले शब्द, आपले विचार कोणताही चेहरा बोलू शकत असेल, तर मग
कॅमेऱ्यासमोर असण्याचा अर्थ काय उरेल? आपली डिजिटल ओळख आणि संवादाचं भविष्य कसं असेल? आपण अशा जगात तर जात नाही ना, जिथे खरं काय आणि खोटं काय यातला फरकच पुसट होऊन जाईल? यावर नक्की विचार करा.